हरिओम. आज बुधवार 25 जून 2025, दर्शनी अमावस्या ज्येष्ठामधली. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंडलेकर महाराज आज आपल्याला जे सांगणार आहेत ते म्हणजे सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. ऐकूया त्यांचे विचार. राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधनं समर्थाने सांगितली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथाचं वाचन हेही एक आहे बरं. परंतु कोणत्याही ग्रंथाचं अगर पोथीचं वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचं आहे म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचण्यासारखे होणार नाही. तसंच जितका त्याचा अर्थ कळला तितकी तरी कृतीत आणून आणण्याचा प्रयत्न करावा. आपण जे करीत नाही ते प्रत्यक्ष प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभर वाचलं आणि कृती केली नाही तर काय उपयोग? 4 मैलाचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असं म्हटलं कसं होईल? 1 मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचं दिसेल. जसजशी मजल मारावी तसं तसं पुढचं दिसू लागेल. परमार्थाचंही असंच आहे. बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसं होईल? अगदी त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावं असं म्हटलं कसं होणार? सद्गुरूची आज्ञा पाळावी, साधन करू लागावं म्हणजे सर्व काही होतं. जेवायला बसलं म्हणजे पोट भरायचं राहतं का? खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे. प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटे कुटे यांनी भरलेला आहे. आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे, पण याच्या उलट आपला परमार्थच मुळे आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केलाय. कुंपणानं शेत खावं तसे आपलं झालंय बरं. शेताला कुंपणाची जरुरी आहे, नाही तर ढोरं आतमध्ये येऊन शेत फस्त करतील. पण कुंपणच जर बेसुमार वाढलं तर त्यामुळे शेताचं नुकसान होतं हे पण जाणलं पाहिजे. ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच. परमार्थ हा साखरेसारखा आहे. आपण साखरेचे कारलं जरी केलं तरी ते खायला गोडच लागतं. तसं प्रपंचातला सुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच असतो. परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावं. आणि तो आपल्याला शक्य आहे असं जर पटलं तर मग केल्याशिवाय राहू नये. पोटात अन्न घालण्यासाठी जसं तोंड त्याचप्रमाणे परमार्थात सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे. हे देखील तितकंच खरं आहे की नाही? आपण स्वतःच्या मुलाला जसं प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा ना. आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणं हाच खरा परमार्थ. आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला. भगवंतावर अकारण प्रेम करणं याचं नाव परमार्थ. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.